अगं सोनूची मम्मी, आज तुला महाशिवरात्रीचा उपवास आहे. सकाळी काही फराळाचं केलं होतं का नव्हतं? काही नाही केलं हो सोनूश पप्पा. अगं येडे, काहीतरी फराळाचं करायचं होतं. थोडंफार आशानं गळून जाशील ना. तसं केलं होतं दर्शक. काय केलतं? 2 प्लेट साबुदाणा खाल्ला होता. हा 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 आणि ती पपई नव्हती 2 किलो तुम्ही आणेल मोठी, हा 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 ती घेतली खायला. जशी खाली नाही बाकीची तशीच पडली. अरे देवा. आणि सफरचंद हा काल आणले होते पाय म्या 1.5 किलो. तर त्यातले हे बी तसेच पडले. जसे खाल्ले पाय ना, सगळे सफरचंद तसेच जर सकच खाल्ले तो. ते संत्रा द्याल त्या माझ्या आजीना किलोवर. हा काय म्हणे त्यातल्या कायच्या धकत्या या तशाच पडल्या. जसे खाल्ल्या. काय गाड्या, काहीतरी फराळाचं करायचं ना यार. करू राहिली सोन चप्पा घेतलं दर्शक आता हे हा. दर्शक रताळे पा. हा हा जरसे कसे पाय. हा या 2-3 मिरच्या घेतल्या आणि हे दर्शक दही घेतलं. साबुदाणा घेतला दर्शक. आणि या दर्शक खायला ही साखरी दाणे घेतले 2-4. अगं एवढ्या ना काय होणार आहे तुला सोनूची मम्मी? अहो सोनूश पप्पा उपवास कशाला म्हणते? उपवास म्हणजे त्या दिवशी काही खायचं नाही बुवा. कमी खायचं असतं हा तवा उपवास घडतो. बरोबर आहे. आता तुम्ही मला म्हणता खात राय. आता मला धकतच नाही. आणि आता मी एवढं खाऊ मग मला उपवास कसा घडन? तो बी बरोबर आहे म्हणा. म्हणून जर करते फराळाचं. बर बर बर, थोडं थोडंच खाय मग. हो